शरणो शरणार्थी. आपण जगज्योती महात्मा बसवांनांचं समाधीस्थळ असणाऱ्या कुडल संगम या तीर्थक्षेत्री आहोत. कुडल संगमच्या बद्दल बसवांनांनी प्रत्येक वचनामध्ये हे उल्लेख केलेले आहे. कृष्णा आणि मलप्रभेचा जो संगम जिथे होतो तिथे जगज्योती बसवांनांची समाधी आहे. सर्वच प्रकारचे सुतक नाकारणारं त्यांचं एक वचन आहे. सुतक पाळू नये असं सांगणारं वचन आहे. बसवांना म्हणतात, कर्ण सुतक नष्ट होई सद्गुरूच्या वचनाने, नेत्र सुतक नष्ट होई सद्भक्तांच्या दर्शनाने, देह सुतक नष्ट होई तुमचे चरण पकडल्याने, मुख सुतक नष्ट होई तुमचा शेष प्रसाद स्वीकारल्याने, नाना सुतके नष्ट होती तुमच्या शरणांची अनुभवा प्राप्ती झाल्याने, कुडल संगम देवा ऐका हो मम मन सुतक नष्ट होई तुमच्या विना कोणी नसे हे जाणिल्याने. म्हणजे कोणत्याच प्रकारचं सुतक पाळू नये. जे लिंगायत धर्मी आहेत, बसवांना सांगतात त्या विचारधारेचे आहेत, त्यांना कोणतेही सुतक पाळायचं गरज नाही, कारण ते चांगल्यांच्या सहवासात असतात. त्यांचे नेत्र चांगलं बघतात, त्यांचे कान चांगलं ऐकतात, त्यांना मिळालेला शरणांचा सहवास चांगला असतो, त्यामुळे ते सगळ्या सुतकातून मुक्त होतात. असं सुतक नाकारणारं जगज्योती बसवांनांचं वचन आणि हे त्यांचं शेवटी जिथे ते लिंगायक्य झाले ते ठिकाण कृष्णा मलप्रभेचं संगमाचं ठिकाण, ज्याला कुडल संगम म्हटलं जातं. शरण शरणार्थी. धन्यवाद.